नमस्कार मित्रांनो. शेतकरी कर्जमाफी कधी भेटणार किंवा ती भेटणार का? आणखी का तारीख पे तारीख, तारीख पे तारीख असं होतच जाणार. त्याच्यामुळे मित्रांनो, आपण जर पाहिलं तर 5 जुलैला कर्जमाफी आपल्याला भेटणार होती. कारण ती गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यातच सांगितलं होतं की शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली जाईल. परंतु सरकारने त्यासाठी परत नव्याने निकष लावले. जे शेतकरी त्या निकषामध्ये बसतायत, ज्या अटी शर्ती लावल्यात, जे शेतकरी ऑलरेडी त्यात बसल्यात, परत त्यांची छाननी होणार आहे. जे शेतकरी इन्कम टॅक्स भरतात, जसे की काही शेतकरी मोठे असतील, जसं की 10-15 एकर किंवा इव्हन 10-15 एकर तर जाऊ द्यात म्हणा, किंवा त्याहून जास्त ज्या शेतकऱ्यांपाशी जमीन असेल, असे शेतकरी जे इन्कम टॅक्स त्यांचं देणं लागत असेल, असे देखील शेतकरी असू शकतात. त्यांना ते देखील ह्या कर्जमाफीचा लाभ त्यांना भेटू नये. त्याच्यामुळे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची एक छाननी होणार आहे आणि त्यानंतर बहुप्रतीक्षित असलेली कर्जमाफीची परत नव्याने एक यादी लागेल. परंतु जर पाहिलं तर थोडाफार वेळ परत जाईल. ताजी खबर आहे ती म्हणजे जे कृषी मंत्री आहेत त्यांनी नुकतंच सांगितलं आहे की परत अजून काही त्यामध्ये अपग्रेडेशन होईल का, आणि जरी झालंच तर अजूनसुद्धा दुसरे कुठले निकष लागताल का, जरी लागले तर शेवटच्या क्षणी तुटपुंजी कर्जमाफी भेटेल असं देखील घडू शकतं. त्याच्यामुळे 2019ला जे झालं होतं किंवा जे निकष होते तेच आता निकष आहेत का जर पाहिलं तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप खेदजनक आहे ती म्हणजे कोणतीही निवडणूक तोंडावर नसताना आम्ही कर्जमाफी करतोय असं स्वतः मंत्री म्हणतायत. म्हणजे जणू काही उपकाराची भाषा वापरल्या केलं जाते मित्रांनो. कोणतीही निवडणूक तोंडावर नसताना त्याचा अर्थ काय आहे? म्हणजे निवडणूक तोंडावाल्या किती गाजर दाखवायचा प्रकार होतो तो प्रकार म्हणजे आहे. मुळात उपकार त्या टाईपसारखी भाषा आहे. प्रत्येक अटी लागत आहे, शर्ती लागत आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तिथं दिसून येतात आपल्याला. मुळातच आपला शेतकरी कमकुवत. अगोदर आता जवळपास 15 जुलैची तारीख आली तरी देखील शेतकऱ्यांची पेरणी झाली नाही आणि परत नव्याने शेतकऱ्यांना कर्ज घ्यावं लागेल. कारण की जर आपण पाहिलं तर गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे जे सोयाबीन उत्पादक शेतकरी होते किंवा कापूस उत्पादक शेतकरी होते, तूर असेल, त्या शेतकऱ्यांचं मुळात तितकंच उत्पन्नच निघलं नाही आणि निघलं उत्पन्न नाही, परंतु त्यांना तो भाव देखील तितका मिळणार नाही. ज्या हमीभावाने सरकार हमीभाव जारी करतं त्या हमीभावाच्या कितीतरी पट खालच्या दराने शेतकऱ्यांचा माल हा खरेदी केला जातो. तो तरी वेगळाच एक प्रश्न आहे. सोबतच जे आता कर्जमाफीचं शेतकऱ्यांची जी ओढ दाबून धरली आहे ती तर कुठे व्यवस्थित होती आहे. त्याच्यामुळे वेळच्या वेळी कर्जमाफी होणं हे शेतकऱ्यांसाठी खूप गरजेचं आहे. परंतु आपण थोडक्यात विचार केला तर एवढ्या मोठ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्यासाठी एक व्यवस्थित सुयंत्रणा कार्यान्वित असणं गरजेचं आहे, जे की जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. स्वतः आता आपण कोणत्याही मंत्र्यांचं किंवा नेत्यांचं नाव घेणं उचित नाही, कारण की जर आपण पाहिलं आपण सगळे सुज्ञ आहोत. आपल्याला माहिती आहे की एखादं गोष्ट करायची म्हणली तर दुसऱ्या क्षेत्रामध्ये जे मंत्री महोदय आहेत किंवा इतर आहेत ते किती ॲक्टिव्ह होतात, पण तीच गोष्ट जर आपल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल तर तितक्याच मोठ्या प्रमाणात तिला दाबलं जातं. त्याच्यामुळे आता बघूयात की पुढच्या ह्याच्यात की काय निकष लागत आहेत. सध्या तरी इन्कम टॅक्स जे शेतकरी भरतात त्यांची नव्याने फेररचना तपासून नव्याने परत यादी डिक्लेअर करायची आहे. आता 5 जुलै तर आज होऊन गेली. आता पुढं बघूयात की काय होतं ते. तारीख पे तारीख जी गोष्ट चालू आहे ती कुठेतरी स्टॉप झाली पाहिजे आणि पुढच्या NRGR मध्ये नक्की कोणते बदल झाले शेतकऱ्यांच्या निकषामध्ये तर ते बघूयात. धन्यवाद.